सो गाईस, मी आज तुम्हाला माझ्या स्टोरी सांगत आहे. सो ही खूप सॅड स्टोरी आहे. लाईक बोलतानाही मला किंवा ते आता मी जे पास्टमध्ये जाणार आहे ही स्टोरी सांगायला तुम्हाला, सो मला त्याचं खूप असं दुःख होतं आहे की मी कसं सांगू तुम्हाला. बिकॉज ती जी स्टोरी आहे ना ती माझ्या लाईफची सर्वात इम्पॉर्टंट आणि खूप सॅड आणि आयुष्यात कधी न विसरणारी स्टोरी आहे. बिकॉज त्या स्टोरीला आता 1 ते 1.5 वर्ष होत आलं आहे आणि मी ती स्टोरी विसरत नाही आहे. सो तुम्हाला माहितीच असेल की किती असं सॅड असं की लाईक आपल्या लाईफची जी स्टोरी असते तिला विसरणं. आणि लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला माहितीच आहे की किती हर्ट लेवलची असते. सो असंच मी तुम्हाला आज माझी स्टोरीबद्दल सांगणार आहे. सो आपण स्टार्ट करूया आपल्या स्टोरीकडे. सो ही स्टोरी आपली 2023ची आहे. एंडिंगच्या मंथमध्ये 3-4 महिने अगोदरची. मी अजूनही स्कूल एज बॉयमध्येच आहे, जास्त मोठाही नाही झालं आहे. आत्ताच जस्ट माझं मी स्कूल सेक्शन तुम्हाला माहिती आहे त्या महिन्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या शाळेचे ॲन्युअल डे असतात. तर 2023मध्ये जे एज होती त्यामध्ये मी 9th होतो. म्हणजे आता 9th संपणारच होती ऑलमोस्ट, त्या एजमध्ये होतो मी. सो ॲन्युअल डे होता आणि तेव्हा जस्ट माझा रिसेंटली माझ्या एक्ससोबत ब्रेकअप झालेला. आय थिंक सो ऑगस्टमध्ये काहीतरी माझा ब्रेकअप झालेला माझ्या एक्ससोबत. सो आपण तिला नेम ॲज्युम करूया ॲज अ नेम. तिचा रिअल नेम नाही आहे, तिचा रिअल नेम वेगळा आहे. सो आपण जस्ट ॲज्युम करण्यासाठी तिचा रिअल नेम रिया ठेवूया. बिकॉज जी स्टोरी त्यामध्ये एक्स सगळं पुन्हा कन्फ्यूज होऊन जाल तुम्ही आणि मी पण की मी कोणाबद्दल बोलतो आणि कोणाबद्दल नाही. सो ॲज अ ॲज्युम तिचा नेम आपण रिया ठेवूया. सो मी तिच्यासोबत रिसेंटली ब्रेकअप केलेला रियासोबत आणि मी माझ्या लाईफमध्ये विचार केलेला की दुसरी कोण बनवणार नाही. बिकॉज जो सीन रियासोबत झालेला माझ्या एक्ससोबत तो खूप हर्ट लेवलचा होता. लाईक म्हणजे ते जे रिझन होतं ना जे ब्रेकअपचं होता ते आपल्या जे नॉर्मल लोकांचं असतं ना लाईक हां भाई तो चीट केला तसा रिझन नव्हता. माझ्या आणि माझ्या एक्सचा जे रिया आहे तिचा खूप डिफरंट लेवलचा रिझन होता जे मी ते बोलू नाही शकत. बिकॉज कारण का नंतर मला चॅनल यूट्यूब कॉपीराईट पाठवेल. सो मला ते रिस्क नाही घ्यायचं आहे. सो ते खूप भयंकर लेवलचं रिझन होतं. ते मी तुम्हाला नक्की सांगेन जर मला कमेंट्स आले की भाई नेक्स्ट पार्ट पाहिजे त्याच्यावरती. आणि मी रिझनवरती हा जो रिझन आहे ह्याचा मी एक स्पेशल पार्ट आहे अपलोड करेन. आय थिंक सो मला तो पार्ट एक्सप्लेन करायला 20 ते 30 मिनिटं तरी झातील. 20 ते 30 मिनिटं फक्त त्या पार्टची आहे, फक्त जो रिझन होता ना त्याची आहे. सो तो पार्टसाठी आपण नंतरला काहीतरी करू. आता जो मेन आपली जी स्टोरी लाईन आहे त्याच्यावरती जाऊया. आणि ही काहीही स्क्रिप्टेड नाही, ही जी ओरिजिनल आहे ती पूर्ण घडलेली आहे माझ्या लाईफमध्ये. आणि इन केस कधी इन फ्युचर जर मला ते फेस रिव्हील टाईपचं करावं लागलं तर मी तेही करीन जर इन केस कधी झालं तर. सो ते सगळं नंतरचा पार्ट आहे. आपण मेन स्टोरी लाईनकडे जा. तुम्हाला मेन जे आहे ते फेस रिव्हील ते तुम्हाला स्टोरीमध्ये मी तुम्हाला सांगेन. जसं मला जे मेन शॉटवरती ते लागलं की हा भाई हे टाकलं पाहिजे सो तसं मी टाकेन. तसं तुम्ही टेन्शन नको, ते आपण करू काहीतरी त्याच्याबद्दल. सो तो पार्ट साईडचा आहे. मला तुम्हाला स्टोरी सांगताना पण खूप असं रडायला येत आहे. बिकॉज स्टोरी सांगणं आणि रिअल लाईफ म्हणजे जे आपल्यामध्ये घडलं आहे आणि जे आपण ते स्टोरी बुकमध्ये म्हणतो जमीन आसमानचा फरक असो. स्टोरी बुक म्हणणं कसं असं हां आपल्याला रडायला येतं, रडू येतं लाईक वाचताना की हां बाबा खूप सॅड झालं स्टोरीमध्ये. पण ते कसं आहे सर्टन टाईमनंतर आपण विसरून जातो. पण आपल्या लाईफमध्ये घडलेली गोष्ट ही विसरता नाही येत, हे तुम्हाला माहिती आहे. सो खूप सॅड स्टोरी आहे. सो आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया टाईमपास न करता. सो माझा शाळेचा ॲन्युअल डे होता. आपण स्टोरीवरती इथे थांबलेलो. सो मी माझा रिसेंटली रियासोबत ब्रेकअप केलेला हे सगळं झालेलं आहे. सो त्यानंतर माझ्या मुलींवरचा विश्वासही उठलेला की मी कोणत्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये येणार नाही. सो जी रिया आहे तिची एक मैत्रीण होती, तिचं नाव आपण ॲज्युम करूया. तिचं नाव काय ॲज्युम करूया आपण. तिचं नाव काम करा, तुम्हाला कमेंट लिस्टमध्ये टाका की रियाच्या मैत्रिणीचं नाव काय ठेवायचं, तुमच्या हिशोबाने ठेवून देऊया नेक्स्ट पार्टमध्ये. सो मी कमेंट्स नक्की तुम्हाला शाउट आउट प्लस नाव काय ठेवायचं सांगेन. सो आपण आपल्या स्टोरी लाईनकडे जाऊया. सो रियाची जी मैत्रीण होती आणि माझा जो मित्र होता ते एकमेकांना लाईक करायचे. माझा मित्र रियाच्या मैत्रिणीला लाईक करायचा. मी बोललो ठीक आहे वांधा नाही, रिया तर अशी निघाली आहे तर तिची मैत्रीण नसणार तशी लेवलची. ठीक आहे तू ट्राय करून बघ, तुला जसं वाटेल तसं तुझ्या हिशोबाने कर. तो बोला ठीक आहे चालेल बघतो मी काय ते. आणि ॲन्युअल डेमध्ये होता तर त्या लोकांनी पार्टिसिपेट घेतलं आणि आम्हीही पार्टिसिपेट घेतलेलं. सो आमचं लास्टचे सेकंड इयर होता ना तो आम्ही डान्समध्ये घेतलेला. बोललो ठीक आहे त्याला डान्स करूया, काहीतरी वेगळं काहीतरी युनिक काहीतरी करूया. सो आम्ही डान्समध्ये घेतलं आणि आमचा थोडा कोली टाईपचा डान्स होता. सो आम्ही डान्सच्या प्रॅक्टिस वगैरेसाठी थांबू लागलो शाळेच्या नंतर. सो त्यानंतर मग ह्या लोकांचं पण थोडंफार फ्रेंडशिपपर्यंत आलेली गाडी. ती बोलली की मला सोडायला तरी आता एवढी फ्रेंडशिप झाली आहे मला अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी सोडायला घरापर्यंत. तर तो बोला ठीक आहे चालेल. मग तो मला येऊन सांगतो की माझी जी क्रश आहे ती मला बोलते की मला सोडायला येशील काय. मी बोललो अरे काय यार आहेस का तू की आहेस का. तो बोलला नाही रे सोड ना यार, चल ना सोडून येऊ, जास्त थोडी ना जायचं, इथेच तर जायचं येऊ लगेच. मी बोललो नाही तुला माहिती आहे ना तिची मैत्रीण माझी एक्स आहे रियाकडून. तो बोला हा रे माहिती आहे मला, पण तरी पण चल ना आता असं काय करतोय. मी बोललो ठीक आहे चालेल चल जाऊया. सो आम्ही डान्स प्रॅक्टिस वगैरे झाली ॲन्युअल डेची. सो आम्ही घरी जात होतो तर तिच्या मैत्रिणी होत्या खूप साऱ्या. लाईक ती रिया होती, तिची मैत्रीण जिच्यावर माझ्या मित्राचं क्रश होती आणि अजून 3 मैत्रिणी होत्या. आणि त्याच्यातली जी एक मैत्रीण होती तिला मी लाईक करायचं. सो हे तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं तिला लाईक करायचं, पण कसं लाईक करायचं हे तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे. सो नेक्स्ट पार्टसाठी नक्कीच वेट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून लाईक करा. बिकॉज जो नेक्स्ट पार्ट येणार आहे तो ह्याच्यापेक्षा खत्री आहे. सो बनत राहा माझ्यासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.